नमस्कार मित्रांनो. गरिबीने माणसाचं घर रिकामं होतं, पण विचारांनी भरलेलं घर कधीच रिकामं नसतं. आजची ही कथा आहे एका अशा ब्राह्मणाच्या मुलीची, जिच्याकडे सोनं नव्हतं, पण बुद्धी, संस्कार आणि धैर्य होतं. देवळात दिवा लावायला तेल नव्हतं, पण त्या घरात संस्कारांचा प्रकाश असतो. ही कथा आहे अशाच एका घराची, जिथे गरिबी होती, पण विचार सोन्यासारखे होते. विदर्भाच्या टोकावर वसलेलं एक छोटंसं गाव सोनगाव. गावाच्या कडेला मातीचं कोलारू छपराचं एक जुनं घर होतं. त्या घरात राहत होते पंडित हरिहर शास्त्री. दाढी पांढरी, डोळ्यात शांती, कपाळावर नेहमी चंदनाचा टिळा. शरीर जरी कृश असलं तरी ज्ञानाने भरलेलं मन त्यांच्याकडे होतं. त्यांची पत्नी सावित्री कमी बोलणारी पण कष्टाळू. घरात अन्न कमी असलं तरी देवघरातला दिवा कधी विझू दिला नाही. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सावित्रीला मुलगी झाली. गावात कुजबूज सुरू झाली. मुलगा झाला नाही. वंश कसा चालेल? पण हरिहर शास्त्रींनी मुलीला उचलून छातीशी धरलं आणि म्हणाले, सावित्री, ही मुलगी आपला वंश नव्हे, आपलं नाव उजवळेल. मुलीचं नाव ठेवलं मालती. मालती लहानपणापासूनच वेगळी होती. इतर मुलं खेळात रमायची, मालती मात्र बाबाच्या मांडीवर बसून प्रश्न विचारायची. बाबा, देव सगळीकडे असतो, मग आपण देवळातच का जातो? हरिहर शास्त्री हसून म्हणायचे, देव शोधायला नाही, आपल्याला स्वतःला आठवायला आपल्या देवळात जातो. मालती शांतपणे ऐकायची आणि त्या शब्दाचा अर्थ मनात साठवायची. घरात पैसा नव्हता, पण पुस्तकाची कमतरता नव्हती. जुनी वेद पुराणं, नीतिशास्त्राची पोथी हरिहर शास्त्री मालतीला शिकवत असत. मालती लक्षात ठेवून, ज्ञान हे कुणाकडून चोरता येत नाही आणि ते कोणी हिरावूनही घेऊ शकत नाही. मालती रोज पहाटे उठायची, आईला मदत करायची आणि मग बाबासोबत अभ्यास करायची. एका संध्याकाळी घरात अन्न नव्हतं. सावित्रीने अर्धी भाकरी मालती समोर ठेवली. मालतीने ती परत आईच्या ताटात ठेवली. आई, मला भूक नाही. हरिहर शास्त्रींना सगळं समजून गेले. डोळे पाणावले. मालती, एक दिवस तुझी बुद्धी आपल्याला या गरिबीतून बाहेर काढेल. त्या रात्री मालती देवघरात उभी राहिली. देवा, मला मोठं नाही, पण उपयोगी माणूस बनव. दिव्याची ज्योत हलकेच हल्ली, जणू देवाने तिचे ऐकलं होतं. सोनगावच्या त्या छोट्याशा घरात पहाट झाली. देवघरातला दिवा अजूनही तेवत होता. सावित्री अंगण झाडत होती. हरिहर शास्त्री जप करत बसले होते आणि मालती, ती आज काहीशी विचारात हरवलेली होती. आईने विचारलं, काय ग मालती, आज शांत का आहेस? मालती हळूच म्हणाली, आई, आपल्यासारखे गरीब लोक नेहमीच कमजोर असतात का? सावित्री थबकली. उत्तर देण्याआधीच हरिहर शास्त्री म्हणाले, गरिबी माणसाला कमजोर करत नाही, ती त्याची परीक्षा घेते. त्या दिवशी गावात मोठा गोंधळ उडाला होता. शेतकरी रामू पाटील रडत रडत गावात फिरत होता. माझी जमीन गेली हो. सावकारानं कागद दाखवून सगळी जमीन बळकावली. गावकरी जमले, पण कुणालाच काही कळेना. सावकार गर्वाने म्हणाला, कागद माझ्याकडे आहे, जमीन आता माझीच आहे. मालती ही सगळी चर्चा दूर उभी राहून ऐकत होती. ती सावकाराकडे पाहत होती. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, पण डोळ्यात खोटेपणा होता. मालतीने बाबांना हळूच विचारलं, बाबा, कागद खरे असतील तर तो सावकार एवढा अस्वस्थ का आहे? हरिहर शास्त्री आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. गावसभा बसली. मोठे लोक बोलले, पण सगळे सावकाराच्या कागदासमोर गप्प होते. तेवढ्यात मालती पुढे आली. गावकरी कुजबुजले, ही पोरगी काय बोलणार? मालतीने शांत आवाजात विचारलं, सावकार काका, जर ही जमीन तुमचीच असेल तर गेली कित्येक वर्ष रामू काका त्यावर का राबत होते? सावकार गोंधळला. मी त्यांना
परवानगी दिली होती. मालती लगेच म्हणाली, मग त्या परवानगीचा कागद कुठे आहे? सगळे स्तब्ध झाले. सावकाराकडे उत्तर नव्हतं. रामू पाटील रडत म्हणाले, माझ्या वडिलापासून ही जमीन आमचीच आहे. गावकऱ्यांना सत्य समजलं. सावकाराचा चेहरा उतरला. तो गप्पच निघून गेला. गावकरी मालतीकडे पाहू लागले. पहिल्यांदाच आदराने एक म्हातारा म्हणाला, ही पोरगी नाही, ही तर सरस्वतीचा अवतार आहे. हरिहर शास्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं. मालती, आज तुझ्या बुद्धीने एका गरीब शेतकऱ्याचं घर वाचवलंस. त्या संध्याकाळी मालती आईला म्हणाली, आई, आज मला कळलं, बुद्धीचा उपयोग इतरांसाठी केला तरच तिचं मोल असतं. सावित्रीने तिला घट्ट मिठी मारली. दूर आकाशात सूर्य मावळत होता आणि मालतीच्या आयुष्यात नवा प्रकाश उगवत होता. सोनगावमध्ये सकाळ झाली होती. देवघरात दिवा तेवत होता. पण आज हरिहर शास्त्री उठलेच नाही. सावित्री घाबरून म्हणाली, मालती, बाबा अजून उठले नाहीत. मालती धावत गेली. वडिलांचा चेहरा पांढरा पडलेला तिला दिसला. बाबा, बाबा. हरिहर शास्त्रीने डोळे उघडून हलकेच म्हणाले, काहीच नाही ग, थकवा असेल. पण मालतीला जाणवलं की साधी थकवा नव्हता. गावातल्या वैद्यांनी तपासून सांगितलं, शरीर फार अशक्त झालंय, औषध लागतील, विश्रांती घ्यावी लागेल. सावित्रीचा आवाज थरथरला. वैद्यबुवा, खर्च किती येईल? तो मान खाली घालून म्हणाला, जास्त नाही, बराच. घरात शांतता पसरली. त्या रात्री स्वयंपाकघरात भाताची मुठभरच धान्य होती. सावित्री रडत म्हणाली, मालती, आता काय करायचं? मालती आईचा हात धरून म्हणाली, आई, बाबा नेहमी म्हणायचे ना, ज्ञान कधी उपाशी ठेवत नाही. दुसरे दिवशी मालतीने घरासमोर फळ्यावर लिहिलं, विद्यादान, मोफत शिक्षण. गावातील मुलं जमू लागली. मालती त्यांना वाचायला लिहायला शिकवू लागली. काही घरातून थोडं अन्न, काही घरातून थोडे पैसे मिळू लागले. हरिहर शास्त्री खाटेवरून हे सगळं पाहत होते. डोळ्यात पाणी पण ओठावर हसू. मालती, तू माझ्यापेक्षा मोठी गुरु झालीस. मालती हसून म्हणाली, बाबा, तुम्ही शिकवलं नसतं तर आज मी काहीच झाले नसते. औषध सुरू झाली. हरिहर शास्त्रींना थोडे बरे वाटू लागले. घरात पुन्हा आशेचा श्वास सुरू झाला. मालती देवघरात उभी राहिली आणि म्हणाली, देवा, माझ्या बुद्धीला अहंकार येऊ देऊ नकोस. दिव्याची ज्योत शांतपणे तेवत राहिली. सोनगावमध्ये आता एकच चर्चा होती, हरिहर शास्त्रीची मुलगी फार हुशार आहे. मालतीने शेतकऱ्याचा न्याय मिळवून दिला. मुलांना शिकवायला सुरुवात केली आणि घर सावरलं. हे सगळं गावाबाहेरही पोहोचलं. एक दिवस राजदरबारातून आलेला एक शिपाई गावात दाखल झाला. गावच्या चौकात ढोल वाजवण्यात आला. शिपाई मोठ्याने वाचू लागला, आपल्या राज्यातील विद्वान, पंडित व बुद्धिमान लोकांसाठी महाराजांनी एक खुलं आव्हान जाहीर केलं आहे. जो 3 प्रश्नांची योग्य उत्तर देईल त्याला सन्मान, धन आणि राजाश्रय दिला जाईल. गावकरी एकमेकाकडे पाहू लागले. हे आपल्यासाठी नाही, हे मोठ्या पंडितासाठी असेल, अशी कुजबूज सुरू झाली. संध्याकाळी मालती शांत बसलेली. हरिहर शास्त्रींनी विचारलं, काय विचार करतेस मालती? ती हळूच म्हणाली, बाबा, मला त्या राजदरबारात जायचं आहे. सावित्री घाबरली. अगं वेडे, तू एक मुलगी, दरबार म्हणजे खेळ नाही. मालती शांतपणे म्हणाली, आई, बुद्धीला स्त्री पुरुष नसतं. हरिहर शास्त्री गहिवरले, जा मालती, पण सत्य सोडू नकोस. राजदरबार भव्य होता. मोठे खांब, सोन्याचं सिंहासन आणि सभागृहात देशभरातून आलेले विद्वान. मालती साध्या कपड्यात, पायात
डोळ्या वाहना नाहीत, डोळ्यात आत्मविश्वास घेऊन उभी होती. लोक हसत होते. ही पोरगी इथे कशी? राजा सिंहासनावरून म्हणाला, बाळा, तू इथे का आलीस? मालतीने नम्रपणे वाकून उत्तर दिले, महाराज, सत्य आणि बुद्धीवर विश्वास ठेवून. राजा हसला. ठीक आहे, उत्तर दिलंस तर सन्मान, नाहीतर अपमान. राजा विचारतो, जगात सर्वात मोठं काय आहे? दरबारात शांतता. मोठे पंडित विचारात पडले. मालती म्हणाली, महाराज, आईचं हृदय. दरबार स्तब्ध झाला. राजा थोडा हादरला. राजाने दुसरा प्रश्न विचारण्यासाठी हात उचलला. सगळ्यांचे डोळे मालतीकडे लागले. ही मुलगी खरंच उत्तर देऊ शकेल का? दरबारात श्वास रोखला गेला. पहिल्या उत्तरानंतर संपूर्ण राजदरबार स्तब्ध झाला होता. आईचं हृदय हा शब्द अजूनही हवेत घुमत होता. राजाने क्षणभर मान खाली घातली, पण लगेच त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा कठोरपणा आला. ठीक आहे बाळा, पहिलं उत्तर भावनिक होतं, पण आता बुद्धीचा प्रश्न येतो. राजाने स्पष्ट आवाजात विचारलं, सांग, जगात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती? मोठे पंडित कुजबुजू लागले. सोनं, हिरा, राजसत्ता. मालती शांत उभी होती. तिने क्षणभर डोळे मिटले, जणू बाबांचे शब्द आठवत होती. आणि मग ती म्हणाली, महाराज, सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे ज्ञान. दरबारात कुजबूज वाढली. राजाने विचारले, का? मालती म्हणाली, कारण ज्ञान वाढल्याने वाढतं, चोरता येत नाही, आणि ते माणसाला माणूस बनवतं. राजाच्या कपाळावर आठी उमटली. तिसरा प्रश्न, सर्वात शक्तिशाली कोण? आता राजाचा आवाज थोडा चढला होता. शेवटचा प्रश्न, जगात सर्वात शक्तिशाली कोण? दरबारात एकच उत्तर अपेक्षित होतं. राजा मालतीकडे सगळीकडे पाहू लागले. जर तिने वेगळे उत्तर दिलं तर परिणाम भयंकर असू शकत होते. मालतीने खोल श्वास घेतला आणि निर्भयपणे म्हणाली, महाराज, जो सत्यासोबत उभा राहतो तो सामान्य माणूसच सर्वात शक्तिशाली असतो. दरबार स्तब्ध झाला. क्षणभर कोणीच काही बोललं नाही. राजाचा चेहरा फिकट पडला. त्याला आठवलं, आपल्या चुकीच्या निर्णयामुळे किती लोकांना अन्याय सहन करावा लागला होता. राजा सिंहासनावरून उठला. तो थेट मालतीसमोर आला. आज माझ्या सिंहासनाला एक गरीब ब्राह्मणाच्या मुलीने खरी दिशा दाखवली. संपूर्ण दरबारात 100 हातांची टाळी वाजली. राजाने जाहीर केलं, मालती, तू आजपासून या राज्याची मानकरी आहेस. मालतीने नम्रपणे मान झुकवली. महाराज, मी फक्त सत्य बोलले. त्या क्षणी एका मुलीने राजाचं सिंहासन जिंकलं नव्हतं, तर मन जिंकलं होतं. राजदरबारात पुन्हा हालचाल सुरू झाली. राजाने आपल्या मंत्रिमंडळाकडे पाहून सांगितलं, या मुलीचा योग्य सन्मान व्हायला हवा. सोन्याची थाळी, मौल्यवान वस्त्र आणि मोठी धनराशी मालतीसमोर ठेवण्यात आली. दरबारातले लोक कुजबुजू लागले. आज नशिबाने या गरीब मुलीचं घर उजळलं. मालती शांतपणे पुढे आली. तिने हात जोडले आणि म्हणाली, महाराज, मी हे धन स्वीकारू शकत नाही. दरबारात खळबळ उडाली. राजा आश्चर्याने म्हणाला, का? हे तुझं हक्काचं बक्षीस आहे. मालती हळुवारपणे पण ठाम स्वरात म्हणाली, महाराज, माझं दुःख माझ्यापुरतं नाही. माझ्यासारखी अनेक मुलं ज्ञानाअभावी अंधारात आहेत. मालती पुढे म्हणाली, माझ्या गावात एक छोटी शाळा उघडावी. गरीब मुलामुलींना मोफत शिक्षण मिळावं, हेच माझं बक्षीस असावं. राजा थक्क झाला. क्षणभर त्याने काहीच बोलला नाही. राजाने मान खाली घातली. आज मला कळलं, खरं दान काय असतं. त्याने लगेच हुकूम दिला, सोनगावमध्ये राजाश्रयाने शाळा उघडण्यात येईल. दरबारात
टाळ्यांचा कडकडाट झाला. मालती घरी परतली. सावित्री तिला पाहून रडली. माझी मुलगी राजदरबारातून सोनं न घेता परत आली. हरिहर शास्त्रीच्या डोळ्यात अभिमानाश्रू होते. मालती, तू माझ्या शिकवणीला खरी ओळख दिलीस. काही दिवसातच सोनगाव मध्ये बदलू लागलं. शाळा सुरू झाली. मुलांच्या हातात पुस्तकं आली. लोक म्हणू लागले, ही शाळा नाही, मालतीची विचारधारा आहे. मालती शाळेच्या दारात उभी राहून म्हणाली, आज माझं स्वप्न पूर्ण झालं नाही, पण सुरू झालं आहे. देवघरातला दिवा आज अधिक तेजाने तेवत होता. वर्ष सरली. सोनगाव आता ओळखीचं राहिलं नव्हतं. जिथे कधी अज्ञानाचं सावट होतं, तिथे आता ज्ञानाचा प्रकाश पसरला होता. मालतीच्या शाळेतून डॉक्टर, शिक्षक, कारकून घडू लागले. लोक दूरदूरून म्हणू लागले, ही शाळा नाही, ही एका मुलीच्या विचाराची देवळ आहे. हरिहर शास्त्री आता वृद्ध झाले होते. एका संध्याकाळी त्यांनी मालतीला जवळ बोलावलं. मालती, माझं आयुष्य आता संध्याकाळपर्यंत पोहोचलं आहे. मालतीचे डोळे पाणावले. बाबा, तुम्ही असताना मला कसलीच भीती नाही. हरिहर शास्त्री हसले. मुली, मी देहाने जाईल, पण माझे विचार तुझ्या कार्यातून जिवंत राहतील. त्या रात्री शांतपणे हरिहर शास्त्रींनी देह सोडून गेले. मालती रडली, पण कोसळली नाही. तिने बाबाच्या चितेजवळ उभी राहून शपथ घेतली, बाबा, तुमचं ज्ञानदानाचं स्वप्न मी शेवटच्या श्वासापर्यंत जपेल. राजांनी खास दूत पाठवला. मालती, तू राज्याची गुरु आहेस. पण मालतीने नम्रतेने उत्तर दिले, मी फक्त शिकवणारी आहे. गुरुचं ज्ञान असतं. वृद्ध वयात मालती विद्यार्थ्यांना म्हणायची, मुलांनो, तुम्ही आबला नाही, तुम्ही विचारांनी बलवान आहात. आजही सोनगावात एक दिवा अखंड तेवत असतो. लोक म्हणतात, तो दिवा मालतीच्या विचारांचा आहे. कारण शरीर नश्वर असतं, पण विचार अमर असतात. मुलगी म्हणजे शक्ती आहे. दान हे सर्वात मोठं दान आहे. एक योग्य विचार संपूर्ण समाज बदलू शकतो. हा व्हिडिओ तयार करताना, बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन आलेले असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.